सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. व्यवसायाच्या संदर्भामध्ये कोणाची तरी तुम्हाला सल्ला घेण्याची गरज आज भासू शकते. तुमच्या कामामध्ये फोकस आणि मेहनत तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येक नवीन काम करत असताना त्याच्या कायदेशीर बाबी तुम्ही आधी नीट समजून घ्या. तज्ज्ञांचा सल्ला या संदर्भामध्ये तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी आनंद आणि उत्साह आज तुमचा दिवस घेऊन येतोय. तुमच्या घरामध्ये देखील आज वातावरण ठीक असेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. मेहनत आणि चिकाटी या दोन गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून त्यामुळेच तुमचे प्रोजेक्ट पुढे जातील. कोणत्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही सहभागी झाला असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. दिवसभर आज तुम्ही व्यस्त राहणार आहात. व्यवसायाशी संबंधित अडचणी आज तुम्हाला येतील, परंतु त्यावरती तुम्ही मात कराल. लव्ह लाईफ तुमची चांगली असून जोडीदारासोबत तुमचं नातं अधिक चांगलं होईल. तुमच्या घरातील वातावरण आज सकारात्मक असून तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. ऑफिसमध्ये देखील टीम वर्कच्या मदतीनं तुम्ही एखाद्या कठीण समस्येचं समाधान शोधण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यवसायामध्ये काही गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर इतरांचा सल्ला घ्या. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावना कशा आहेत ते ओळखायला हवं. कधीकधी दुसऱ्यांच्या मतानुसार वागणं देखील चांगलं असतं. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असेल तरी घरातील कामं मार्गी लावणं ही तुमची जबाबदारी असेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा समाधानकारक असेल. नोकरी व्यवसायामध्ये वातावरण सकारात्मक असून कामामध्ये तुम्हाला वेग येईल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी तुम्हाला मिळतील. त्या संधी ओळखून त्याचा योग्य उपयोग करणं ही तुमची जबाबदारी असेल. संधी देखील तुम्हाला एकदाच मिळते, तिचा तुम्ही लाभ घ्या. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक आज सगळ्यांना मदत करणार आहेत. कठीण समस्येवरती गेल्या काही दिवसांपासून तुम्ही समाधान शोधत होतात, त्यावरती तुम्हाला तोडगा सापडेल. मोठ्यांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर असेल, त्यामुळे तुमची कामं पटपट पूर्ण होतील. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्ही आज कर्ज देऊ शकता. आजचा दिवस दुसऱ्यांना मदत करण्यात तुमचा जाणार आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून काही काळासाठी दूर जाण्याची वेळ तुम्हाला येऊ शकते. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. व्यवसायामध्ये कोणताही धोका पत्करणं सध्या तरी टाळलेलं बरं. तुमच्या कामामध्ये तुम्ही फोकस करा, तसेच प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवा. तुम्ही आज अनेक जबाबदाऱ्या पार पाडणार आहात. तुमच्या घरामध्ये काही कामं फार दिवसांपासून पेंडिंग आहेत, ती तुम्ही पूर्ण कराल. प्रियजनांसोबत फिरायला जाण्याचा तुमचा प्लॅन होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा आनंद देणारा आणि उत्साह वाढवणारा असेल. कामाच्या संदर्भामध्ये काही नवीन कल्पना तुम्हाला सुचत असतील तर त्या तुम्ही लिहून ठेवा. तुमची जुनी देणी फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. काही आवश्यक वस्तूंची तुम्हाला खरेदी करावी लागू शकते. खर्च करत असताना पाकिटावरती फार ताण येणार नाही, याकडे लक्ष द्या. सध्या उपयोगी नसलेल्या गोष्टी खरेदी करण्याचं तुम्ही टाळा. आज नशीब
70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा आहे. तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. एखादा मित्र तुम्हाला आज अचानक भेटू शकतो. जर तो तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर आधी तुमच्या बचतीची स्थिती तपासा. तसेच ज्या व्यक्तीला तुम्ही उधार देताय तो तुम्हाला कर्जाची रक्कम परत देईल का याची खात्री करून घ्या. ऑफिसमध्ये तुमचं काम वाढलेलं आहे. फोन कॉल्स आणि ईमेल्सना उत्तर देणं यात तुमचा फार वेळ जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कामात फोकस करा. तसेच घाई गडबड करू नका. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून कामात तुम्हाला उत्तम यश आहे. ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार तुम्हाला मिळतील. क्रिएटिव्ह कामामध्ये तुम्ही अधिक रुची घेणार आहात. काही खास गोष्टी तुम्ही खरेदी करणार आहात. संध्याकाळचा वेळ तुमचा त्यामध्ये जाईल. घरातील मोठ्यांशी तुम्ही वाद टाळा. त्यांचा सल्ला ऐकणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्ही संयम ठेवा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन किंवा पगारवाढीबद्दल चर्चा होऊ शकते. मात्र अतिउत्साहावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. सकाळपासूनच एखाद्या नवीन योजनेबद्दल तुम्हाला ऊर्जा आणि उत्साह असेल. जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते अगदी उत्साहानं तुम्ही पूर्ण कराल. प्रेमसंबंधांमध्ये नातं तुमचं अधिक मधुर होईल. तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आजची वेळ चांगली आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस ठीक असून थोडाफार आर्थिक लाभ तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या कामातून तुम्हाला आर्थिक फायदा तसेच अनुभव मिळेल. त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात होणार आहे. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. एखादा अनुभव तुम्हाला मिळाला की पुढचा मार्ग सहज मोकळा होतो. तुम्ही सकारात्मक विचारानं पुढे जा. तुमच्या घरामध्ये वातावरण चांगलं असून देखील काम देखील तुम्ही अगदी आठवणीनं सगळं पूर्ण कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. सामाजिक वर्तुळामध्ये तुमचा वावर आणि मान सन्मान वाढण्याची दाट शक्यता आहे. विरोधक तुमच्यावरती टीका करतील परंतु त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही करत राहा. समजा आता यश मिळाले नाही तर घाबरू नका. कारण जो प्रयत्न करतो त्याच्यासोबत परमेश्वर कायम असतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.